सोलापूर शहरातील नाल्याच्या विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात महानगरपालिकेने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर शहरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मजरेवाडी परिसरात नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। हे काम शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरू असून नवोदय नगर, मुलतानी बेकरी आणि मजरेवाडी परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे। महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभागातील कनिष्ठ अभियंता मनोज कालिदास जाधव यांनी या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात एक शासकीय फिर्याद नोंदवली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार मौजे मजरेवाडी येथील गट क्रमांक 76 चे जमीन मालक नेताजी शंकुभर भोपळे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मनपाच्या माहितीनुसार भारतीय सर्वेक्षण विभागाच्या 1978 आणि 2001 च्या टोपो शीटमध्ये या ठिकाणी नैसर्गिक नाला अस्तित्वात असल्याचे नमूद आहे। मात्र संबंधित जमीन मालकाने वैयक्तिक फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नाल्याची वहन क्षमता कमी झाली आणि 2020 ते 25 मधील अतिवृष्टी दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे मनपाने म्हटले आहे। यापूर्वी संबंधितांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर 13 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत विजापूर नाका पोलिसांच्या बंदोबस्तात मनपाचे अधिकारी आणि 2 पोकलेन मशीनसह काम सुरू करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले। मात्र पोलीस आणि अधिकाऱ्यांनी समजावून सांगूनही संबंधित व्यक्तीने पोकलेन मशीन समोर बसून या ठिकाणी नाल्याचे काम करू देणार नाही अशी भूमिका घेत शासकीय कामात थेट अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधिताविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 तसेच भारतीय न्याय संहिता अर्थात BNS 2023 मधील कलम 221 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक भगवंत तरंगे करत आहेत। त्यांचा प्रस्तावित रेखांकन जे केलेलं आहे ते त्यांच्या म्हणण्यानुसार टोपो शीटचा आधार घेतलेलं त्यांचं म्हणणं आहे, परंतु टोपो शीटपासून खूप दूर अंतरावरून ते नालाचं रेखांकन केलेलं आहे आणि काम करण्याची सक्ती करत आहेत। त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहेत। ज्या 20-20 फूट बांधा आहेत त्या फोडून शेताच्या मधोमध जाऊन उद्या शेती करणे दुरापास्त होईल अशा पद्धतीचं रेखांकन आहे। आमचं नियोजित जे पारंपरिक नाला प्रवाह आहे जो टोपो शीटमध्ये आहे त्यानुसार नेण्यास आमची कुठलीही हरकत अडथळा नाही आहे आजही, परंतु आम्ही तो डेव्हलपमेंट प्लॅनवर दाखवलेला आहे। सप्लिमेंटरी डेव्हलपमेंट प्लॅन डिसेंबर 25 मध्ये महापालिकेने शासनाकडे सादर केलेला आहे। त्याच्या कुठल्याही सूचना हरकती शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केवळ सरळ रेषेत ठेवण्यापोटी शेतीचं प्रचंड नुकसान सर्व शेतकऱ्याचं केलेलं आहे आणि उलट यामुळे खर्च वाढणार आहे आणि पाणी तुंबण्याची किंवा पाणी परत बॅक प्रेशर येण्याची जास्त चान्सेस आहेत। तर आमचं म्हणणं आहे टोपो शीटचा आधार तुम्ही हायकोर्टामध्ये सादर केलेला आहे, त्यानुसारच आणखीन एका तज्ज्ञ लोकांकडून याची सर्वे करून परत एकदा रेखांकन करावं आणि जेणेकरून शेतकऱ्यांनी अडचण होणार नाही आणि जो नाल्याचा पाण्याचा प्रश्न आहे नागरी समस्या नागरी वसाहत जाण्यामागचा तोही थांबेल। आम्हाला त्याबद्दल सहकार्याचीच भूमिका आहे।